विसरलेलं स्वरूप याची पुन्हा भेट घालता यावी त्यासाठी उभारलेली जागा त्याला म्हणतात मंदिर. हे ऊर्जा असतं. टेम्पल इज नॉट बिल्डिंग, इट इज एनर्जेटिक पॉइंट. विठ्ठल मंदिरात यावंच असेल पण जाताना मात्र जावं ह्याला मात्र अट आहे. मंदिरात एकाच लोक रिकामी झालेली मोकळं झालेली मोकळपणा असलेली एकाच मंदिरात, पण ती जाताना अशी भरीव होऊन गेली पाहिजे. असं वाटतं तो रस्ता सोडल्यापासून तिथे खरा मार्ग आहे. असं वाटतं तो रस्ता सोडला होता, असं वाटतं की इथून पुढे खरा मार्ग आहे. ज्ञानेश्वरचा 6वा अध्याय चालू झाला. जो देशे प्रतिष्ठाप्य निर्मा परमात्मना नातीनेचम शैलांचे पुरुषोत्तमम संती वसविला ठाव. जिथे नामस्मरण करायला बैसले या उठो नावळे पावला पावली उदके पावला पावले आखे खाडीचे. आणि भजन करणारे असतात ते कुठे गेल्यावर भजनच करतात, आणि भजन नाही करणारे असतात ते मठात गेल्यावर पण भजन नाही करत. परंतु जिथे गेल्यावर सहजच भजनाची प्रवृत्ती होते तसं म्हणजे श्री क्षेत्र आपलं वानप्रस्थ उपोषण क्षेत्र म्हणून आहे. असं वाटतं की 22 डिसेंबरचा सोहळा चालू आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतभर काय जगभर आश्रम बांधले, आणि ते बांधताना म्हणजे तिथे हिमालयाचे ते कॉर्नरचं आहे, म्हणजे कॉर्नरचे जे डिस्ट्रिक्ट म्हणजे त्याचं उत्तराखंडाचे काय म्हणजे उत्तराखंडाचे तिथे अल्मोडा असेल, रुद्रप्रयाग असेल, चमोली असेल, म्हणजे कॉर्नरचे ते डिस्ट्रिक्ट म्हणजे तिथे मायावती नावाचं एक शहर आहे. तिथे स्वामी विवेकानंदांनी आश्रम बांधला आणि त्या आश्रमाचं नाव ठेवलं अद्वैत आश्रम. तिथे मूर्ती नाही, प्रतिमा नाही आणि काहीच नाही. ते जायचं आणि अद्वैताचं चिंतन करायचं. आणि मग हे 8 तास कशाला मंदिर बांधला, मूर्ती आणा, हे 8 तास कशाला? त्याचं उत्तर असं आहे की अद्वैताच्या बोधावर सर्वांना जाताना तो सोपा मूर्तीत येतो. आला नावा रूपा का संतांनी त्याला आणलं आणि रूपावले मिरविले दासी आणि म्हणजे पुन्हा काही लोक अडचण निर्माण करतात. स्वामी अखंडानंदांचं प्रवचन चालू होतं काशी
काशी म्हणजे तर्काचं शहर. तिथे त्यांचे श्रद्धे बसलेले उडिया बाबा नावाचे श्रद्धे बसलेले तिथे. आणि मग हे म्हणाले, भगवान 9 महिने 9 दिवस देवकी मातेच्या उदरात राहिले. श्रावण कृष्ण सप्तमी बुधवारी उत्तर रात्री रोहिणी नक्षत्रावर प्रकट झाले. तिथून एक तर्कवान उठला. तो म्हणाला, देवाला पण दाखवत सांगता काय? स्वामी अखंडानंद काही बोलले नाही, पण उड्या बाबांनी बोलत होते. ते म्हणाले, हो, तुम्ही त्याला देव मानता, तो जगात सर्वत्र आहे का? ते म्हणाले, हो आहे. मग जो सर्वत्र आहे तो 9 महिने 9 दिवस देवकी मातेच्या उदरात राहिला, तर त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे विठ्ठला? निर्गुण परमात्मा म्हणजे सोपा परमात्मा, म्हणजे काहीच नाही. मंदिर मूर्ती वगैरे काहीच नाही. मंदिर परमात्मा, निर्गुण परमात्मा. निर्गुण आणि सगुण. आणि निर्गुण सगुण परमात्मा असतो म्हणजे तो असा मूर्तीत येतो, बसवलेल्या मूर्तीत पण येतो.